आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। हा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे 2 वाट्या। या आपण स्वच्छ धुवून 10 मिनिटाला भिजू ठेवूया। आज आपण बनवणार आहे वाटाणे भात। मी 2 वाट्या बिर्याणी तांदूळ घेतला आहे। ह्या आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि 10 मिनिटाला भिजू घालूया। आपण हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये 2 गिलास आपण पाणी टाकून घेऊया आणि याला शिजून घेऊया। आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये आणि थोडंसं तेल। हे सर्व फिरून घेऊया आणि याला शिजून घेऊया चांगला भाताला। 2 कांदे घेतले मी बारीक चिरून। थोडासा सांबार घेतला आहे। 4 मिरच्या घेतल्या हिरव्या। 1 टमाटर घेतला मी कापून। वाटाणे घेतले 1 प्लेट में। 1 चम्मच तेल टाकून घेऊ आपण। याला थोडं गरम होऊ देऊया। थोडंसं जिरं टाकून घेऊ। याला तडतडू देऊया जरासं। कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। याचा रंग बदलेपर्यंत फिरून घेऊया। कांदा आणि मिरच्या झालेल्या आहे आपल्या। आता आपण टमाटर टाकून घेऊया। हे पूर्ण नरम होईपर्यंत याला शिजू देऊया। आपले टमाटे झालेले आहेत। आता आपण वाटाणे टाकून घेऊया। याला चांगलं फिरून घेऊया आणि चांगले होऊ देऊया वाटाणे याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। थोडासा आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि पूर्ण एकत्र करून घेऊया। आणि भात टाकून घेऊया। आणि हा आपला तयार बनून झालेला आहे वाटाणे भात। आणि आता याच्यावर थोडासा सांबार टाकून घेऊया। बघा किती छान वाटाणे भात तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राइब करा, लाईक करा।